महापालिका निवडणुकीत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळेल असं ठामपणे सांगत आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे। या दोन मतदारसंघातील आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांचे समर्थक आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत। महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून 20हून अधिक जणांना प्रवेश देण्यात आले। त्यात माजी आमदार दिलीप माने आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या समर्थकांचे प्रवेश महत्त्वाचे ठरले। शहर उत्तर मतदारसंघात प्रभाग 4, 5, 7, 8, 10 आणि 11च्या उमेदवारीवरून देशमुख तसंच कोठे गटात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। विडी घरकुल भागातील प्रभाग 10 आणि 11मध्ये कोठे आणि देशमुख गटानं प्रत्येकी 2-2 जागांवर समाधान मानलं। प्रभाग 5, 4, 7 आणि 8चा तिढा अद्याप सुटलेला नाही। प्रभाग 8मध्ये भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला शहर अध्यक्षा रंजिता चाकोते यांच्या उमेदवारीची चर्चा आहे। दुसरीकडे देशमुख समर्थक घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। आम्हीच उमेदवार आहोत असं स्पष्टपणे सांगत आहेत। जुळे सोलापूर, सलगर वस्ती, विजापूर रोड भागातील प्रभाग 23, 24, 25 आणि 26 या 4 प्रभागांमधून माने गटाच्या समर्थकांना उमेदवारी हवी आहे, परंतु या 4ही प्रभागांमध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक उमेदवार प्रचार करत आहेत। यावर माने गटाची काय भूमिका असेल याकडे लक्ष आहे। भाजप नेत्यांच्या माहितीनुसार प्रथमेश कोठे यांनी प्रभाग 9, 10 आणि 11मधून 8 जागांची मागणी केली। या दरम्यान शहर उत्तरच्या देशमुख गटाकडून माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्यात आलं। पूर्व भागात कोठे गटाला पर्यायी उमेदवार म्हणून वल्ल्याळ यांना पुढं करण्यात आल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना रोखण्यासाठी भाजपनं पुरती फिल्डिंग लावली आहे। माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये उमेदवारीचा वाद सुरू झाला। भाजपचे गणेश नरोटे यांनी मंगळवारी शिंदे सेनेकडे जाऊन उमेदवारी अर्ज भरला। सोशल मीडियावर शिंदे सेनेचा उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून आलं।